श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1629व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन शुद्ध सप्तमी, गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 6/2/1993, बैठक क्रमांक 157। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी श्री क्षेत्र गाणगापूर आनंद यात्रा 1992 यावेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 12 या हितगुजाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून सद्गुरू पुढे म्हणतात, ब्राह्मण समाजाने हल्ली आचार विचार सोडल्याने खूप वाद वाढलेत। तुम्ही सर्वांनी आचार विचार हे सांभाळायलाच पाहिजेत। असे असले तरी तुम्ही कसलेही त्याचे स्तोम करू नका। आमच्या एवढे सोवळे तुम्हाला पाळता येणे अशक्यच आहे। तुम्ही माझीही बरोबरी अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नका। प्रत्येक भक्ताने लीन राहिले पाहिजे। तुम्ही कोणीही स्वतःचे व्यक्तिमत्व वाढवण्याचा प्रयत्न करू नका, त्याने तुमचेच नुकसान होईल। काही वेळेला अनवधानाने चुका घडतात। जोपर्यंत अवधान येत नाही तोपर्यंत चुका करायला हरकत नाही। अवधान येण्यासाठीही ते एक वय असते। प्रत्येकाने आपल्या हातून चुका होणार नाहीत याची काळजी घेणे जरुरीचे आहे। स्वार्थासाठी तुम्ही कोणीही देवाकडे जाऊ नका। परमार्थासाठीच तुम्ही त्याच्या ठिकाणी जा, म्हणजे तो तुमची निश्चित कामे करेल व तो तुमची काळजी घेईल। माझी गाठ धर्माशी बांधली गेली आहे। हे सर्व ईश्वरी शक्तीनेच घडल्याने माझाही अभिमान बाळगणारे ते आहेत। कुशाग्र बुद्धी तसेच निर्णायक शक्ती असणे ही धर्म जिवंत असल्याची लक्षणे आहेत। तुम्हीही या गोष्टींचा अभिमान बाळगा। धर्मावर टीका करणाऱ्या विरुद्ध उभे राहा। धर्मावर टीका करायला, शिव्या द्यायला कोणाला काही शिकवावे लागत नाही। अशी माणसं बुद्धी नसल्याने काहीही प्रश्न विचारित असतात। तुमची व माझी ही भेट तुम्हाला मार्गी लावण्यासाठी आहे। तुम्ही धर्माचा अभिमान बाळगून कृतीने टीकाकारांशी वागा। आपल्या देवाबद्दल गुरूंबद्दल कोणीही गैर बोलत असेल तर त्यांना जवळ येऊ देऊ नका। देव अस्तित्वात नाही असे हेच लोक अज्ञानाने बोलत असतात। मुस्लिम समाजातील मौलवी हे मुलांना शिक्षण घेऊ देत नाहीत, त्यामुळे त्यांना निरर्थक अभिमान त्यांच्या धर्माचा येतो व त्यातूनच ते आपल्या धर्मावर टीका करीत असतात। देवांच्या मूर्ती फोडीत असतात। चांगले वळण त्यांच्या आयुष्याला लागणे कठीणच होते। काही धर्मात तर सख्या भावालाही घरात येऊ नको असे म्हणतात। काही धर्मात तर कानात बोट घालून जोरात ओरडून प्रार्थना करीत असतात, त्यामुळे त्यांना स्वतःला कधीच त्रास होत नाही। उलट बाजूच्या लोकांनाच त्याचा अधिक त्रास होत असतो। अज्ञानामुळे शिक्षण नसल्याने ते एकदम धर्मांध होतात। मौलवी लोकांना अशीच माणसं त्यांच्या फायद्यासाठी हवी असतात। या जीवनात तुम्ही शिष्य होणं हे या मार्गात तुम्ही उत्तीर्ण होण्यासारखेच आहे। तुम्ही जेव्हा शिष्यत्वास पात्र व्हाल तेव्हा तुमच्या परीक्षा पाहिल्या जातात, तेव्हा तुम्ही सर्वांनी त्यासाठी सज्ज राहा। हे घडल्याशिवाय तुमच्यावर कृपाही आम्हाला करता येत नाही। दुधातून साय काढायची असेल तर त्याला प्रथम उष्णतेचे चटके द्यावेच लागतात। हल्ली सरकारी दुधाच्या डेऱ्या असतात, तिथे थंड दुधातूनही साय काढली जाते, परंतु तेव्हाही ते दूध घुसळून काढावेच लागते। खरे पाहता नुसते शून्य विचारात घेतले तर त्याची किंमत काहीही होत नाही, परंतु तेच शून्य एखाद्या आकड्यावर ठेवले तर त्या आकड्याची किंमत वाढत जाते। गुरु उपदेशही तसाच आहे। आम्ही एक बिंदू तुम्हाला देऊ, तुम्ही त्यात तुमचे 99 बिंदू वाढवा। हे सर्व तुम्ही तुमच्या प्रज्ञेने वाढवायला पाहिजे। परमेश्वरावर कोणीही संशय घेऊ नका। परमेश्वराविरुद्ध कोणीही उलट बोलत असेल तर त्याला थांबवा। अनुग्रह घेतल्यावर निदान एवढे तरी करा।
तुम्ही त्याचे नामस्मरण, त्याची आठवण सतत मनात ठेवा. तुम्हाला सर्वांना पूजा अर्चा करायला जमेलच असे नाही. ते तुम्ही नाही केलं तरी चालेल, परंतु त्या शक्तीवर संपूर्ण विश्वास टाकून तिची सेवा करा. अभिमान बाळगा. कोणालाही काही गैर बोलायला संधी देऊ नका. काही भक्त तर फारच बिझी असतात, वेळच मिळत नाही अशा थापा मारत असतात. ते योग्य नाही. तुम्हाला आता एकदा इथे आश्रय मिळाला आहे तेव्हा तुम्हाला त्यापासून शक्ती ही येईलच. परमेश्वराचे मूळ स्वरूप हे निर्गुणाचे आहे. आजपर्यंत अनंत अवतार त्याचे होऊन गेले, परंतु त्याने कोणत्याही अवतारात स्वतः ईश्वर आहे असे सांगितले नाही. जन्मानेच अज्ञानी असल्याने काही व्यक्तींनी स्वतः त्याचे प्रेषित रूप असल्याचे सांगितले. सध्याही भारतात एक व्यक्ती अजून सगळीकडे ती स्वतः ईश्वर असल्याचे सांगून फिरत असते. भारताचे पंतप्रधान तशाच अनेक व्यक्ती, मंत्री यांच्या दर्शनाला जातात, पण हे काही योग्य नाही. तुम्हाला केवळ ईश्वर कृपेनेच ईश्वरी अनुग्रहित गुरु लाभलेले आहेत. तुम्ही त्यांच्या चरणाशी लीन व्हा. तुम्ही कोणीही स्वतःचे महत्त्व, व्यक्तिमत्व इथे वाढवण्याचा प्रयत्न करू नका. तसे केले तर नुकसान तुमचेच होणार आहे. गुरुसेवेत मग्न रहा, तेव्हाच तुम्हाला जे हवे ते साध्य होईल. विशिष्ट पद्धतीचे ज्ञान केवळ त्यांच्याच आशीर्वादाने येत असते. हल्ली समाजात साधू संत सामाजिक कार्य करू लागलेत, हे काही योग्य नाही. ईश्वरावर भारावलेले व त्याच्याशी एकरूप झालेले लोक तिथेच त्याच्या चरणांची सेवा करण्यातच अडकून पडलेले असतात. जे त्यांच्या चरणाशी स्थिर नाहीत तेच बाहेर कार्य करू लागतात. अशाच साधूंनी राम जन्मभूमीसाठी जनतेबरोबर लढ्यात भाग घेतला. हे काही योग्य झाले नाही. एखाद्या साखर कारखान्यात तेथील सर्व व्यक्ती जशा साखर तयार करण्यामध्ये गुंतलेले असतात, तसे कामात सर्वांनी गुंतून राहिले पाहिजे. मी 12व्या वर्षी हरेगावचा साखर कारखाना मातोश्रींबरोबर पाहायला गेलो होतो, तेव्हाच ते माझ्या लक्षात आले. जेव्हा कोणी पारमार्थिक जीवन चालू केले असेल तर त्याला व्यावहारिक जीवन जगता येत नाही. नाहीतर ती अवस्था म्हणजे ऑइल व दूध एकत्र केल्यासारखेच होते. ऑइल म्हणून धड उपयोगही होत नाही व पाणी म्हणून ते मिश्रण पिताही येत नाही. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.